ए सूर्या, हा इकडे ये जा. सुरेश, ए सुरेश, हा दादा. होय सुरेश, हा समोरचा जमिनीचा तुकडा बाबूरावानं रावसाहेबांना विकला म्हणे. होय, विकला असेल दादानो. काल बाबूला भेटायला पण गेलो होतो, पण भेटलाच नाही. तो रावसाहेब आपल्या पण जागा जमिनी घ्यायला लागलाय. कालच्याला माझ्याकडे आला होता, मला दमदाटी करत होता. हवं तेवढं पैसे देतो म्हणाला, पण जागा माझ्या नावावर कर म्हणाला. मग दिलीस का? असा कसा देईन दादानो? अहो, वाडवडिलांपासून आपल्याकडे आलेल्या या जागा, त्या विकायचा आपल्याला काय हो अधिकार? आपल्या बापानं आपल्या नावावर केली हीच मोठी गोष्ट. आणि उद्या जागा विकली तर आपल्या पोराबाळांनी काय करावं? हे बाहेरून येणार, आपल्याकडून जागा विकत घेणार, मोठमोठ्या कंपन्या वाढणार आणि आपल्यालाच आपल्या घराबाहेर काढणार. उद्या आपल्या पोराबाळांच्या बोकोंडीवर बसायला मागे पुढे बघणार नाही लोक. आणि दादानो, आपल्या जागा जमिनी परक्याला विकायच्या नाहीत, हे समजायला लागले आम्हाला बी. अहो, घाम गाळायचा आणि शेती पिकवायची, यातच चूक आहे हो दादानो. हे बघ सूर्या, अरे तुझ्यासारखे शेतकरी आहेत म्हणून आम्हाला बी शेती करायची हौस निर्माण होते. आता घाबरायचं नाही दादा, दलालाची नाही शेतकऱ्याची औलाद आहे मी. अरे बाबू दिसतोय. आणि हा रावसाहेब काय करतो इकडे? बाबू, तू इथं? अरे जागा तर विकून झाला, आता काय करतोस इकडे? अरे सुरेश, एवढा कशाला रागावतोस? काम होतं तुमच्या दोघांकडे. या रावसाहेबाला घेऊन? सकाळच्या रामपाराला लक्ष्मी घेऊन आलो या. एवढी रक्कम आपल्या बापदादांनी तरी बघितली होती का? पण हे आम्हाला कशाला दाखवतोस? हो, रावसाहेबांची मेहरबानी समजाई. या जमिनीच्या आपल्या तुकड्याची हजारोची किंमत ते लाखोमध्ये देत आहेत. अरे ह्या जमिनीत काय ठेवलंय? शेती तर आता नीट पिकत नाही. विकून टाका तुम्ही रावसाहेबांना. कधी पाऊस पडतो, कधी पडत नाही, कधी अवेळीच पाऊस पडतो. वीज वरती येतं, कधी ते करपून जातं, आणि जर आलंच तर पावसामुळे ते कधी वाहून जातं किंवा कुजतं. मग या अशा आसमानी संकटाला आपण शेतकरी कसं काय तोंड देणार? त्यापेक्षा माझा ऐका, मी रावसाहेबांना सांगतो, 10,000 आणखीन ते वाढवून देतील. या साऱ्या संकटाचा सामना करायला शिकलोय आम्ही. शेतकऱ्याची हीच खरी श्रीमंती आहे, तेव्हा हे तुझ्यासारख्या दलालांना नाही कळणार. अरे या गावात 4-5 शेतकऱ्यांच्या जागा राहिल्या, ते तरी राहू दे. अरे ह्या पण गेल्या आणि त्या पण गेल्या. बघ, सगळ्यांनी सह्या केल्या त्या पेपरवर. तुम्हीच दोघे जण फक्त राहिलात आता. तुम्हाला काय वाटलं जागा कोण विकणार नाही? अरे साम दाम दंडभेद वापरून सगळ्या जागा खरेदी केल्यात. आणि तुम्ही जर सह्या नाही ना केल्यात तर तुमच्या बरोबर मला तसंच वागावं लागेल. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, रावसाहेबाला बोलायची सवय आहे, रावसाहेबाला ऐकायची सवय नाही. कळलं काय? हो रावसाहेब, धमक्या कोणाला देत आहे? शालात तसे निघायचं, नाहीतर हित्ताची ताडीन. कुणाला? दादा, दादा जाऊ. रुमाल दे रे. ए, फोन कर रे पोरांना. सर्वांनी आत्ता तिथं नाक्यावर भेटायचं मला शहराच्या. मी येतो तिथं. चल रे.
बोल रे. हा तुम्ही तिथंच आहे का अजून? हा बॉडीची विल्हेवाट व्यवस्थित लावून घ्यायची आणि परत फोन नाही करायचा. घरी पूजा येता. आणि लक्षात घ्या, पुढचे 4-5 दिवस अजिबात घरातून बाहेर नाही पडायचं. तुम्ही कुणी, बाकी बघतो मी सगळं. कळलं ना? हा ओके, फोन ठेव चल. काय दादा बरे आहेत ना? हा बरं आहे बरं आहे. शेवंत आलीस? हो आले. या. रेश्मा बरी आहेस ना? हो, तुम्ही कशात काकी? मस्त. कचरा काढते? हो. बरं बरं. काय ताई बरे आहेत ना? हो हो बरी आहे. भांडी धुताय वाटतं? हो. ए रेशमे, काय रे नित्या, कशाला मारतोय? काम कर चल. कामच करते. आई सांग ना ग याला. ए कशाला मारतो रे तिला? का ना की मस्करी करतोय, बहीण आहे ना. बरं आजा कुठे आहे? मला काय माहित असेल इथंच. बरं ठीक आहे, बघतो मग. काय काका, अरविंद वाटतं. का दिसत नाही काय करतो ते? डोळे फुटले वाटतं. असू द्या, चालू द्या, बघतो. काकी बोलवलं? काही काम होतं? अरे आलात तुम्ही? बरं एक काम करा, महिला आता येतील तोपर्यंत जरा भाजी साफ करून घ्या. ठीक. ठीक आहे. बरं इथे बसून मी काय झालं? हा इथेच बसा ना. ठीक आहे. हा बोल रे. अरे सांगितलं ना तुला, ते सगळं व्यवस्थित होईल म्हणून. तू कशाला त्याची काळजी करतोस? हे बघ, हे सगळं व्यवस्थित होईल. विल्हेवाट लागली का व्यवस्थित? अरे सांगितलं ना होईल संध्याकाळी म्हणून. पोलीस स्टेशनचं बघतो मी सगळं, आणि पैशाची व्यवस्था होईल संध्याकाळी. आणि फोन करू नको सारखा सारखा. सांगितलं ना घरी आज पूजेचा कार्यक्रम आहे म्हणून. ठेव फोन. वंदना, वंदना. आले आले. ए पटपट आवरा, हे पण आले. काय हो, कुठे होतात? किती उशीर? काम होतं एक महत्वाचं, म्हणून गेलो होतो. बरं ठीक आहे, आता बसा तुम्ही, मी चहा आणते तुमच्यासाठी. आण लवकर. हा संध्याकाळी होईल व्यवस्था. जागेचं होईल रे काम तुझं. चल ठेव फोन. काय हो, सकाळपासून गेला, जाताना सांगून तरी जायचं होतं ना. आज घरी पूजेचा कार्यक्रम आहे, सगळी माणसं जमा झाली. भटजी भाऊ आता येतील आणि तुमचं काय, सगळी कामं मला एकटीलाच करावी लागत आहेत. का? सूरज कुठे गेला मग? ते आहेत कुठेतरी बाहेर काम करतायत. हे काय आले? फुलं आणायला गेलो होतो दादा. काय काम होतं दादा? तू तयार नाही झालास अजून? हा लगेच तयार होतो, आताच तर मार्केटमधून आलो. निमंत्रणाचं काय केलं? निमंत्रण झाली वाटून, काही घर बाकी आहे. मी जाऊ का द्यायला ते निमंत्रण?
तुम्ही शांत भाऊ जरा. भाऊ चिंती माझा आहे का? बाहेर जा, कोणाचं निमंत्रण घेऊन पाठवा. जा बरं पटकन. होय. बरं तुम्ही पण आता लगेच तयार व्हा, भटजी भाऊ आता येतील. हे गणपत हा जी मला आजा कुठे आहे रे? आजा असं इथंच कुठेतरी असं. तर बोलव त्याला, निमंत्रण द्यायला पाठवायचे हा बोलवतो. आणि कामं करा पटापट. होय होय. वंदना, आता काय? भारती कुठे दिसत नाही ती? ती गेली मळ्यात केळीची रोप आणायला. केळीची रोप आणायला? तर तिला कशाला पाठवलं? तुम्ही नका काळजी करू, अंजू आहे सोबत, दोघी जण येतील सोबत. अगं अंजू सोबत असली म्हणून तिला कुठे इथलं काय माहित आहे? अहो हो, तुम्ही नका काळजी करू म्हटलं ना. तुम्ही जा बरं पटकन आवरून घ्या. भटजी येतील आता, जा लवकर. बरं बरं. काय ग सरे, आपला आजा कुठे गेलाय? माहित नाही का हो? मालकाने बोलवलंय, निमंत्रण द्यायचंय. रेश्मा, दादाला पाहिलं का ग? नाही. नाही? जरा बघा पटपट, कुठं असं त्याला बोलवून आणा. आले आत बघून. हे परम, माझ्या आजाला पाहिलं का रे? या पोराला पण काय म्हणू आता? काजलाच त्याला म्हणली होती मालकाच्या घरी सत्यनारायण आहे, कुठे जाऊ नकोस. हे 3 माकडे इथं बसले आणि हा कुठे गेला भिकार चढ. जा आपल्या घरी बघून ये. भटजी काका, या या या. हा झालं सगळं तयारी. सगळं सामान वगैरे आणलंय. हो आणलं सगळं. घ्या पाणी. तुम्ही पण पटकन करून जीना सामान हा तुम्ही सांगितलेलं सगळं साहित्य आणलं. हा तसंच फुलं फळं दुर्वा बेल सगळं आणलंय. सगळ्यांना बघेल कोणतरी. रावसाहेब पण बसलेत बाहेर. धडपं काय द्या. काय रे, झाली का भाजी साफ करून? तेच करतोय. कचरा होता आतमध्ये. बरं आवरून घ्या पटकन, उशीर होतोय. हो हो. काजू पण नाही बदाम पण नाही. हा ना, बस बोंबलेत. जेव्हा होतं तेव्हा घेता नाही आलं. गप. आता एवढीच राहिली.
तीच का निसर्ग कोण आहे तिकडे या इकडे इकडे हे सगळं सही करा. तुम्ही पण आता घ्या. हा, तुम्ही पण लवकर मामा भारती, अगं हे काय किती उशीर, आणि जाताना सांगून तरी जायचं होतं ना. म्हणतच तर गेलेली मामा, आणि किती काळजी करता हो. अरे भाची आहेस तू माझी, काळजी मी करणारच ना. आणि ऐकलं का, भाची आहे माझी, परगावी होती शिक्षणासाठी, आता आपल्याच कॉलेजला ॲडमिशन घेतलंय, आता इथेच राहणार आहे ती. तुम्ही पण जरा लक्ष ठेवा तिच्यावर, ऐकलंस का. जा तू पण तयारी कर तुझी. हा मामा, येते आवरून. हां जा लवकर. बरं ठीक आहे, ये लवकर. किती उशीर, तुझे मामा चिडले होते माहिती तुला. समजावलं ग मी त्यांना. बरं आता ऐक, हा टॉवेल घे आणि जा वरती पटकन तयार होऊन ये. तुझे मामा ओरडायच्यात, लवकर ये. तू तयार पण झालीस मामी. हा मग जा बरं पटकन आवरून घे. हा येते. अरे काका, आलात तुम्ही. हो बरं ठीक आहे, काय हो सांगायचं तरी ना काका आलेले. बरं काका बसा तुम्ही, मी चहा आणते तुमच्यासाठी. ताई जरा इथलं हे आटकलं की जरा जेवणाकडे लक्ष द्या, जरा लवकर लवकर. गेलाय गुलाम काय ठाव. आजा हा काय कुठं गेल्या शेण खायला. अवतार बघ काय झालाय, बाप खवळाय तुझा. तिला पाहिला काय जुडवा आणि बेल आणायला कुठे आहेत मग. व्हायला ना गणपती आणि शंकराला. गणपतीला कधीपासून दूर राहतोस. तिला पाहिल्यापासून, अबे गणपती स्वप्नात आल्यापासून. बेल आणि दुर्वा व्हायला म्हणे, बाप आज तुला शिव्याच होईल. बस काय, मी मोठाच झाले तुझ्या आशीर्वादाने आणि बापांच्या शिवाने, है की नाही. ये घरी जा, आंघोळ करून घे आणि ये बंगल्यावर. हा ठीक आहे. कुठं भुताटकीत गावलं की काय. ज्या मुली भाव खातात ना, त्या लग्नानंतर काय तर टकल्यासोबत वडापाव खातात. कुणीतरी आठवण काढली वाटते. आपण झोपलाय शेजारी.